साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महान क्रांतिकारक कॉम्रेड लेनिन यांना विनम्र अभिवादन। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान थेट लोकांच्या धार्मिक श्रद्धेत धर्माचे राजकारण करत आहे। वास्तविक पाहता धर्म हे व्यक्तिगत बाब असून त्याचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करू नये। आम्ही रामाचा आदर करतो, लोकांची धार्मिक श्रद्धा जपतो, पण जर प्रतिगामी मोदी सरकारची सत्ता येत्या लोकसभेच्या निवडणुकीत घालवली नाही तर आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला जे सरकारच्या विरोधात टाहो फोडतात त्यांना तुरुंगात जावे लागेल। हा धोका ओळखून लोकशाही बळकट करण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी त्याग आणि बलिदानाची तयारी ठेवायला पाहिजे, असे प्रतिपादन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी महान क्रांतिकारक कॉम्रेड लेनिन यांच्या स्मृती शताब्दी दिनानिमित्त अभिवादन करताना केले। रविवारी दिनांक 21 जानेवारी रोजी मार्क्सवादी विचारवंत क्रांतिकारक सोव्हिएत युनियनचे पहिले राष्ट्राध्यक्ष कॉम्रेड लेनिन यांच्या स्मृती शताब्दी दिनाचे औचित्य साधून पक्षाचे कार्यालय दत्तनगर येथे अभिवादन करण्यात आले। यावेळी माकपचे सर्व कार्यकर्ते जोरदार घोषणा देऊन कॉम्रेड लेनिन यांना लाल सलामी दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। 1917 पर्यंत देशाच्या बाहेर भूमिगत राहून त्यांनी आंदोलन उभं केलं, पार्टी बांधली आणि इतकं जबरदस्त पार्टी बांधली त्याने 1917 मध्ये झारशाही उलटून पाडलं। जगाच्या नकाशामध्ये पहिल्यांदा कामगार शेतकऱ्यांचं राज्य त्या सोव्हिएत युनियन मध्ये आलं। तुम्हाला एकच उदाहरण देतो, 1917 ला क्रांती झाल्यानंतर 1938 मध्ये एकही माणूस बेकार नव्हता। आज घराघरात बेकार आहे। 22.5 कोटी लोक, शिकलेले लोक बेकार आहे। अर्ध शिक्षित 28.5 कोटी बेकार आहे। 52 कोटी लोक, 140 पैकी 52 कोटी माणसं बेकार आहेत। हे देश अदानी अंबानीच्या नावावर चालू आहे। लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण अर्पण केलं, कोट्यावधी माणसं लढ्यामध्ये आलं, त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं। सगळे सरकारी उद्योगधंदे अदानी अंबानीच्या गळ्यात घाललं, सर्व शासकीय मालमत्ता त्यांच्या ताब्यात देणं आणि नुसतं लोकांना सांगायचं प्रभू श्री रामचंद्राचं नाव घ्या आणि अवश्य रामचंद्राचं नाव घेऊ, पूजा करू, भजन करू, परंतु धर्मामध्ये राजकारणाचं ढोळाढोळ तुम्ही